नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बाळांनो, आपला मॅथमॅटिकल लॉजिक या टॉपिक मधील एक्सरसाइज 1.2 सुरू आहे सध्या. त्यामधला पहिला क्वेश्चन आपण पाठीमागच्या लेक्चरला अभ्यासलो आहोत. आता आजच्या लेक्चरला आपण दुसरा क्वेश्चन अभ्यासणार आहोत. चला तर बघूया मग आता मॅथमॅटिकल लॉजिक या टॉपिक मधला एक्सरसाइज 1.2 मधील सेकंड क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 2, using a truth table prove that the following logical equivalences. आता ट्रूथ टेबलच्या साहाय्यानं लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवायचं आहे आपल्याला. स्टेटमेंट पॅटर्न दिलेले असणार दोन, त्यांनी लॉजिकल इक्विव्हॅलंट आहेत म्हणून ऑलरेडी सांगितलेलं आहे. ते फक्त आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे, म्हणजेच काय सिद्ध करायचं आहे. आता लॉजिकल इक्विव्हॅलन्स कसं दाखवायचं पाठीमागच्या लेक्चरला सांगितलं तुम्ही, आणि पाठीमागच्या लेक्चरला आपण ट्रूथ टेबल बनवायला शिकलोय, बरोबर आहे. त्या ट्रूथ टेबलच्याच साह्यानं आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवणार आहोत. तर पहिले एक्झाम्पल काय बघा, आपण ऑलरेडी ते राईट करून ठेवलेलं आहे वेळ वाचवण्यासाठी. पहिले एक्झाम्पल काय दिले बघा आपल्याला, निगेशन पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी और क्यू अँड निगेशन पी. बघा, इन ब्रॅकेट पी और क्यू अँड निगेशन पी. आता याला मला लॉजिकली इक्विव्हॅलंट दाखवायचं म्हणजे याचा ट्रूथ टेबल तयार करावं लागेल मला. ह्या स्टेटमेंट पॅटर्न येईल असा, त्या ट्रूथ टेबल मध्ये हा पण स्टेटमेंट पॅटर्न आला पाहिजे आणि हा पण स्टेटमेंट पॅटर्न आला पाहिजे, म्हणजे लेफ्ट हँड साईडचा आणि राईट हँड साईडचा दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न येतील असं ट्रूथ टेबल तयार करावं लागेल मला. आणि दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नचे जर ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील तर ते दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहेत असं आपण म्हणू शकतोय. मग आता कसा तयार करायचं ट्रूथ टेबल, आता मग लिहिणार मी. पहिलं स्टेटमेंट पी लिहिलं, दुसरं स्टेटमेंट क्यू लिहिलं, त्यानंतर मला निगेशन पी ची गरज आहे ते घेतलं, त्यानंतर मला निगेशन पी अँड क्यू ची गरज आहे, बरोबर आहे, लेफ्ट हँड साइड तयार होते. त्यानंतर मला पी और क्यू ची गरज आहे बघा, ते घेतलं मी. आणि त्यानंतर लास्ट कॉलम मी असं तयार करणार आहे की पी और क्यू अँड निगेशन पी, याचा आपण लास्ट कॉलम तयार केला. आता पी च्या ट्रूथ व्हॅल्यू काय घ्यायचे मी सांगितलं, दोन स्टेटमेंट आहेत म्हणजे काय येणार, पी ची ट्रूथ व्हॅल्यू TTFF येणार, TTFF लिहून टाकली. क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, अल्टरनेट येणार, TF येणार, पहिल्यांदा टी नंतर एफ येणार, TF अल्टरनेट लिहून टाकलं क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू. निगेशन पी कसं लिहिणार आहे बाळांनो, पीच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यू आहेत, पीची जर समजा टी असेल तर निगेशन पी ची एफ येणार, पीची एफ असेल तर निगेशन पी ची टी येणार ट्रूथ व्हॅल्यू. आता इथं टी आहे, निगेशन पी एफ घेणार, पीची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, निगेशन पी ची एफ येणार. आता पीची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे, निगेशन पी ची टी घेणार, पीची ट्रूथ व्हॅल्यू पुन्हा एफ आहे, पुन्हा निगेशन पी ची ट्रूथ व्हॅल्यू टी येणार. आपण हे तयार केलं होतं, ओके. आता मला निगेशन पी अँड क्यू करायचं आहे. निगेशन पी आणि क्यू मध्ये कंजंक्शनचं स्टेटमेंट पॅटर्न तयार करायचं मला. दोघांमध्ये कंजंक्शन दिले, त्याने अँड दिले, अँड कोणकोणतं बघा, निगेशन पी अँड क्यू या दोघांमध्ये मी जे ॲरोनं दाखवलेले आहेत या दोघांमध्ये मला कंजंक्शन बघायचं आहे, म्हणजे अँड बघायचं. अँडचा नियम काय सांगतो रे, टी असेल तरच टी, अदरवाईज एफ. बघू या दोघांमध्ये टी कुठं कुठं आहे का, इथं आहे का टी नाही, इथं आहे का नाही, इथं आहे का टी आहे, म्हणजे इथं मी टी लिहिणार. टी असेल तरच टी, अदर कोणत्या ठिकाणी टी आहे का नाही, मग सर्वत्र मी काय लिहिणार, एफ लिहून टाकणार, ओके. हा झाला निगेशन पी अँड क्यूचा स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ व्हॅल्यू झाल्या. त्यानंतर मला गरज होती पी और क्यूची. पी और क्यू आहे पुढचा, पी आणि क्यू मध्ये कंजंक्शन बघणार आहे मी. पी आणि क्यू मध्ये कंजंक्शन दिले, ऑर दिले, मग दोघांमध्ये मला कंजंक्शन बघायचं आहे, बरोबर आहे. ऑरची कंडिशन काय सांगते रे, एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी. बघूया पी आणि क्यू मध्ये एफ कुठं आहे का, इथं आहे का नाही, बघा लास्ट नंबरला एफ आहे, एफ असेल तरच एफ लिहिणार मी. अदर कोणत्या ठिकाणी एफ आहे का नाही, म्हणजे सर्वत्र काय आहे ना, टी लिहिणार मी. टी लिहून टाकले, लक्षात येते. आता बघा बाळांनो, हा पी और क्यू, बघा पी और क्यू आणि निगेशन पी यांच्यामध्ये काय दिले, इथं अँड दिले, अँड म्हणजे निगेशन पी चा कॉलम हा आहे. या दोघांमध्ये मला कंजंक्शन चेक करायचं आहे. काय चेक करायचं रे, कंजंक्शन. अँडचा नियम काय सांगतो, टी असेल तरच टी, अदरवाईज एफ. बघा या दोघांमध्ये हे दोन घ्यायच्या, बघा थर्ड नंबर कॉलम आणि फिफ्थ नंबर कॉलम, या दोघांमध्ये कंजंक्शन चेक करायचं आहे मला. पी और क्यू अँड निगेशन पी मध्ये टी असेल तरच टी, अदरवाईज एफ. आहे का टी नाही, एफ लिहिलं. टी आहे का नाही, मी काय लिहिलं, एफ लिहिलं.
इथं मात्र टी टी आहे बघा, टी टी असेल तर टी लिहिणार, लिहून टाकले टी. ओके, टी टी आहे का इथं, टी एफ आहे म्हणजे एफ येणार. लक्षात येतंय. आता जे काही मी कॉलम तयार केले त्या कॉलमला नंबरिंग दिलं आहे बघा. इथं लॉजिकली इक्विव्हॅलंट जर दाखवायचे असतील दोन स्टेटमेंट तर नंबरिंग द्यावं लागणार आपल्याला. 1 2 3 4 5 6 नंबर 6 कॉलम तयार झाले तिथं, बरोबर आहे. मग आपले जे स्टेटमेंट पॅटर्न आहेत जे इक्विव्हॅलंट दाखवायचे ते कोणकोणत्या नंबरच्या कॉलम मध्ये बघू. हा स्टेटमेंट पॅटर्न निगेशन पी अँड क्यू बघा, निगेशन पी अँड क्यू या 4 नंबरच्या कॉलम मध्ये आहे बघा, निगेशन पी अँड क्यू. आणि दुसरा कुठला आहे रे, पी और क्यू अँड निगेशन पी, हा लास्ट नंबरच्या कॉलम मध्ये 6 नंबरच्या कॉलम मध्ये. ओके, आता 4 नंबरच्या कॉलम आणि 6 नंबरच्या कॉलमचा ट्रूथ व्हॅल्यू चेक करा. पहिली एफ आहे, इकडे पण एफ आहे, इथे एफ आहे दुसरी, इथं पण दुसरी एफ आहे. थर्ड वन इथं टी आहे, इकडे टी आहे, इथे एफ आहे, इथे एफ आहे. म्हणजे 4 नंबरच्या आणि 6 नंबरच्या कॉलम मधील सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज कशा आहेत रे, सेम आहेत. म्हणजे 4 नंबरचा आणि 6 नंबरचा कॉलम कसे आहेत रे, आयडेंटिकल आहेत, म्हणजे काय सेम आहेत. मग त्या ट्रूथ व्हॅल्यूज कोणाच्या आहेत रे, 4 नंबरच्या कॉलम मध्ये ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे निगेशन पी अँड क्यूच्या आहेत. आणि 6 नंबरचा कॉलम मध्ये त्या ज्या ट्रूथ व्हॅल्यू आहेत त्या कोणाच्या आहेत रे, पी और क्यू अँड निगेशन पीच्या आहेत. मग बाळांनो बघा याचं आन्सर कसं लिहायचं. The truth values of column number 4 and 6, the truth values of column number 4 and 6 are identical. मग 4 आणि 6 नंबरच्या कॉलमच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा आहेत तर सेम आहेत, आयडेंटिकल आहेत. मग त्या ट्रूथ व्हॅल्यूज कोणाचे आहेत, निगेशन पी अँड क्यू, निगेशन पी अँड क्यू आणि पी और क्यू अँड निगेशन पी चे आहेत. म्हणून तुम्ही काय म्हणणार, सो दॅट निगेशन पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी और क्यू अँड निगेशन पी. काय अडचण आहे याच्यामध्ये. लॉजिकल इक्विव्हॅलन्स कसं दाखवायचं, नंबरिंग दिले मी कॉलमला, जे दोन स्टेटमेंट इक्वल दाखवायला सांगितलं, आपल्याला लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवायला सांगितलं आहे त्या पण दोन स्टेटमेंटला नंबरिंग असणार आहेत. जर त्या दोन स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू सेम आल्या तर ते दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकल इक्विव्हॅलंट आहेत असं आपण म्हणू शकतो. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, स्क्रीनशॉट काढून घ्या. तर मला आता आपण दुसरा क्वेश्चन बघूया. पहिला क्वेश्चन बघितला आपण लॉजिकल इक्विव्हॅलंट दाखवण्याचा, त्यातला त्याचा दुसरा क्वेश्चन एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 2 मधील सेकंड क्वेश्चन. काय विचारलं आपल्याला, क्वेश्चन नंबर 2 रे स्टेटमेंट पॅटर्न दिला आणि ते लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे ते सिद्ध करायचं आहे. ओके, आता बघूया दुसरा क्वेश्चन काय दिला आहे. दुसरा क्वेश्चन दिला आपल्याला, निगेशन इन ब्रॅकेट पी और क्यू और निगेशन पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी. अशा प्रकारे स्टेटमेंट पॅटर्न दिले दोन. या साईडचं एक स्टेटमेंट पॅटर्न आहे आणि या साईडचं एक स्टेटमेंट पॅटर्न, निगेशन पी हा एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. हे दोघं मला लॉजिकली काय दाखवायचे रे, इक्विव्हॅलंट दाखवायचे. मग आता कसं दाखवायचं बघा, लक्ष द्या. मी पी एक स्टेटमेंट लिहिलं, क्यू लिहिलं, पुन्हा मला निगेशन पी ची गरज आहे, निगेशन पी लिहिलं, पुन्हा मला पी और क्यू ची गरज आहे, तर पी और क्यू तयार केलं, पुन्हा पी और क्यूच्या निगेशनची गरज आहे बघा, निगेशन ऑफ पी और क्यू घेतलं. त्यानंतर इकडचा ब्रॅकेट जे विचारत निगेशन पी अँड क्यू ची गरज आहे, मी निगेशन पी अँड क्यू चा एक स्टेटमेंट पॅटर्न तयार केला. ओके, आणि एक स्टेटमेंट पॅटर्न अशी गरज आहे मला की निगेशन ऑफ पी और क्यू और निगेशन पी अँड क्यू, म्हणजे या दोघांच्या डिस्जंक्शनची गरज आहे मला, ऑर ची गरज आहे. ह्या दोघांमध्ये मी डिस्जंक्शनचा एक कॉलम तयार केला. ओके, त्या सर्व कॉलमला नंबरिंग दिले 1 2 3 4 5 6 7 नंबर दिले, 7 कॉलम तयार झाले. आता तुम्ही म्हणणार सर निगेशन पी राहिलं की, अरे निगेशन पी ऑलरेडी आपण इथं तयार केलं ना, पुन्हा करायची काय गरज आहे तिकडे. ओके, ऑलरेडी इथं निगेशन पी आपण तयार केलेला आहे. आता मग आपण काय करणार, निगेशन पी आणि हा कॉलम ह्या दोघांच्या जर ट्रूथ व्हॅल्यू सेम आल्या तर ते दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत असं आपण म्हणणार. बघूया मग आता स्टेटमेंट पॅटर्न सेम येतात का. आता पीच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहिल्या, मी काय लिहिलं, पीच्या ट्रूथ व्हॅल्यू टी टी एफ एफ, टी टी एफ एफ लिहिल्या. त्यानंतर क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू काय लिहिणार, मी अल्टरनेट लिहिणार, टी एफ टी एफ टी एफ टी एफ लिहून टाकलं. आता निगेशन पी म्हणजे काय असणार आहे रे, निगेशन पी म्हणजे पीचे ट्रूथ व्हॅल्यू जर समजा टी असेल तर निगेशन पी ची एफ येणार, पी ची ट्रूथ व्हॅल्यू एफ असेल निगेशन पी ची टी येणार. ओके, इथं टी आहे, एफ येणार निगेशन पी ची, पी ची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, पुन्हा एफ येणार निगेशन पी ची, पी ची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे, निगेशन पी ची टी येणार, पी ची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे, पुन्हा निगेशन पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, टी येणार. म्हणजे ह्याच्या ट्रूथ व्हॅल्यूच्या अपोजिट ट्रूथ व्हॅल्यू येणार निगेशन पी. ओके, आता पी और क्यू दिले बघा, पी और क्यू
ओके, पी और क्यू. ऑर म्हणजे काय रे, एफ एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी. मग कोणामध्ये एफ एफ आहे बघू आपण. पी आणि क्यू मध्ये बघायची, एफ एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी. बघा आता पी आणि क्यू मध्ये या ठिकाणी लास्ट नंबरला एफ एफ आहे बघा. त्याच्या अगोदर कंडिशन लिहिली, एफ एफ असेल तरच एफ. ओके, अदरवाईज काय लिहिणार, अदर कोणत्या ठिकाणी एफ एफ आहे काहीतरी नाही, म्हणजे अदरवाईज काय लिहिणार, टी लिहिणार. ओके, आता हा जो ब्रॅकेट आहे पी और क्यूचा एक स्टेटमेंट पॅटर्न आहे, त्याचं निगेशन घ्यायचं आहे पुढे आपल्याला. म्हणजे ह्या जे ट्रूथ व्हॅल्यू आहे त्याच्या अपोजिट ट्रूथ व्हॅल्यू लिहिणार ना. इथं टी 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 ट्रूथ व्हॅल्यू आहे, निगेशन केलं तर एफ 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 येणार. आणि लास्ट ट्रूथ व्हॅल्यू इथे एफ आहे, त्याचं निगेशन काय येणार, टी येणार. म्हणजे ह्याचं निगेशन इथं लिहून टाकले मी. लक्षात येते. आता बघा 6 नंबरचा कॉलम काय आपल्याला, 6 नंबरचा निगेशन पी अँड क्यू दिले. म्हणजे निगेशन पी आणि क्यू या दोघांमध्ये कंजंक्शन दिले बघा. मग कंजंक्शनचा नियम काय सांगतो रे, टी टी असेल तरच टी, अदरवाईज एफ. मग निगेशन पी आणि क्यू मध्ये टी टी कुठं कुठं आहे बघू आपण. 3 नंबरला, 3rd नंबरला टी टी आहे बघा. 3rd नंबरला काय आहे रे, टी टी आहे, तेच अगोदर लिहून टाकू. मग 3rd नंबरला टी टी म्हटलं टी लिहिलं मी अगोदर. अदर कोणत्या ठिकाणी टी टी आहे का इतर ठिकाणी नाही, सर्वतरी एफ एफ येणार. मग बरोबर आहे, टी टी असेल तरच टी, अदरवाईज एफ. इतर कोणत्या ठिकाणी टी टी नाही, त्यामुळे एफ येणार सर्व ट्रूथ व्हॅल्यू राहिलेले. ओके, आता निगेशन पी और क्यू आणि निगेशन पी अँड क्यू यांच्या दोघांमध्ये कंजंक्शन दिले बघा. सॉरी, डिसजंक्शन दिले. काय दिले आहे, डिसजंक्शन, ऑर दिले. ऑर हा स्टेटमेंट पॅटर्न, हा स्टेटमेंट पॅटर्न, या दोघांमध्ये ऑर दिले. ऑरचा नियम काय रे, एफ एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी. बघा या दोघांमध्ये आपल्याला ऑर बघायचा आहे. मी आरो करून दाखवली बघा या दोघांमध्ये. एफ एफ कुठे कुठे बघा, फर्स्ट नंबरलाच एफ एफ आहे, कंडिशन सॅटिस्फाय झाली, एफ येणार. 2nd नंबरला पण एफ एफ आहे, एफ लिहिलं मी. बरोबर आहे, 2nd नंबरला एफ एफ आहे, एफ लिहून टाकलं. 3rd नंबरला एफ एफ आहे तरी नाही, मग टी येणार. 4th नंबरला एफ एफ येते का नाही, पुन्हा टी येणार. आता बाळांनो लक्ष द्या, आपले जे स्टेटमेंट पॅटर्न 2 दिले. पहिल्या स्टेटमेंट पॅटर्न काय दिलं आपल्याला, लॉजिकली इक्विव्हॅलेंट दाखवण्यासाठी निगेशन ऑफ पी और क्यू और निगेशन पी अँड क्यू, हा पहिला स्टेटमेंट पॅटर्न. आणि दुसरा निगेशन पी दिलाय. आता या दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू सेम आहेत का बघू आपण. बघा निगेशन पी ची पहिली ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे, तिकडे पण पहिली काय एफ आहे. दुसरी ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे, तिथे पण काय दुसरी एफच आहे. तिसरी ट्रूथ व्हॅल्यू इथं काय टी आहे, तिकडे पण तिसरी ट्रूथ व्हॅल्यू काय टीच आहे. 4 नंबरची ट्रूथ व्हॅल्यू इथं काय टी आहे, तिथं पण 4 नंबरची काय टी आहे. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा आहेत रे, सेम आहेत. म्हणजे कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 7 या दोन्ही कॉलम मधील ट्रूथ व्हॅल्यू कशा आहेत रे, आयडेंटिकल आहेत किंवा सेम आहेत. सो दॅट ते दोन्ही कॉलम किंवा ते दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहेत असं आपण म्हणू शकतो. मग आन्सर कसं लिहिणार बघा, द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ कॉलम नंबर, बघा निगेशन पी चा कॉलम नंबर किती आहे, 3 आहे. 3 अँड 7 are identical. So that identical or same म्हणलं तरी चालतं. So that negation of P or Q or negation P and Q is equivalent to negation P. हे सिद्ध झालं. ओके, तर स्क्रीनशॉट करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूया लगेच. बघा 3rd नंबरचा क्वेश्चन काय आहे त्यातला, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन 2 मध्ये तिसरा क्वेश्चन. P double implies Q is equivalent to negation of square bracket P or Q
ब्रॅकेटमध्ये पी और क्यू अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू. एक्झाम मध्ये पण क्वेश्चन घेताना इक्विव्हॅलंट दाखवण्यासाठी अगोदर आपण घेतलेला क्वेश्चन बरोबर घेतला का चेक करायचा एकदा, कारण पुन्हा सोडवून झाले तर लक्षात येतं की आपण घेताना काहीतरी चुकीचं घेतलं. त्यामुळे मी प्रत्येक वेळेस पुन्हा एकदा चेक करतो यातला क्वेश्चन घेतल्यानंतर किती. बघा काय दिलाय क्वेश्चन आपल्याला, पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन इन स्क्वेअर ब्रॅकेट पी और क्यू अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. आता हे दोन स्टेटमेंट पॅटर्न मला लॉजिकली इक्विव्हॅलंट दाखवायचे आहे. लिहिणार मी आता स्टेटमेंट पॅटर्न तयार करणार आहे. पहिला काय असणार आहे, पी असणार आहे, दुसरा स्टेटमेंट क्यू असणार आहे. त्यानंतर निगेशन पी ची कुठं गरज आहे का आपल्याला, निगेशन पी किंवा निगेशन क्यू ची गरज नाही. मला डायरेक्ट पी डबल इम्प्लाइज क्यू ची गरज आहे. बघा इथं आपण कोणताही कॉलम अगोदर तयार करू शकतो, यातला कोणताही ब्रॅकेट तुम्ही अगोदर सोडवू शकताय, त्याला काय कंडिशन नाही. पी डबल इम्प्लाइज क्यू घेतलं, पुन्हा मला पी और क्यू ची गरज आहे. बघा बरोबर आहे. त्यानंतर मला पी अँड क्यू ची गरज आहे. त्यानंतर पी अँड क्यू च्या निगेशनची गरज आहे. बघा ओके. आता बघा इथलं पी और क्यू तयार केलं, पी अँड क्यू घेतलं, त्याचं निगेशन तयार केलं. आता त्या दोघांचं मला काय करायचं आहे रे, त्या दोघांमध्ये कंजंक्शन घेऊन एकदा एक कॉलम तयार करायचा आहे. बघा त्या दोघांमध्ये कंजंक्शन कसं केलं मी, पी और क्यू अँड निगेशन पी अँड क्यू, ह्या दोघांमध्ये कंजंक्शन घेतलं आणि त्या घेतलेल्या कंजंक्शनचा शेवटचा कॉलम म्हणजे निगेशन घ्यायचं. मला काय घ्यायचं आहे, निगेशन. बघा लक्ष द्या, निगेशन ऑफ पी और क्यू अँड, आता जागा पुरत नाही आपल्याला, खाली लिहूया जरा. कळलं, या ठिकाणी निगेशनचं साईन ब्रॅकेटच्या बाहेर आहे. ह्या दोघांमध्ये आपल्याला कंजंक्शन घ्यायचं आहे, पी और क्यू अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू. आणि ह्या घेतलेल्या कंजंक्शनचं निगेशन पुन्हा घ्यायचं आहे मला, निगेशन ऑफ पी अँड क्यू. ओके, स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. थोडं जागेचा अभाव आहे, स्टेटमेंट पॅटर्न मोठा असल्यामुळे जागा कमी पडते जरा इथं. ठीक आहे, ऍडजस्ट करूया आपण. ओके, घेतलं मी सर्व. बघा त्याला कॉलम नंबर देऊन टाका, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. बघा लक्ष द्या, प्रत्येक कॉलमला मी नंबरिंग दिलं. ओके, आता याच्यात ट्रूथ व्हॅल्यूज प्रेझेंट करूया. पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, टी टी एफ एफ. ओके, क्यू चे काय असणार आहे, टी एफ टी एफ. ओके, आता पी डबल इम्प्लाइज क्यू. डबल इम्प्लाइज ची कंडिशन काय सांगते रे, पी आणि क्यू मध्ये डबल इम्प्लिकेशन दिले, सेम ट्रूथ व्हॅल्यू असेल तर टी, अदरवाइज एफ. बघा कुठं सेम ट्रूथ व्हॅल्यू इथं सेम आहे ट्रूथ व्हॅल्यू, काय येणार रे, टी येणार. बघा बरोबर आहे का. अजून कोणत्या ठिकाणी, इतर कोणत्या ठिकाणी इथं सेम, या ठिकाणी सेम ट्रूथ व्हॅल्यू आहे, काय येणार, टी येणार. अदर कोणत्या ठिकाणी सेम ट्रूथ व्हॅल्यू आहे का, नाही, म्हणजे काय येणार आहे, एफ येणार. कंडिशन काय, सेम ट्रूथ व्हॅल्यू असेल तर टी, अदरवाइज एफ. आता पी और क्यू दिले. बघा पी और क्यू, पी आणि क्यू मध्ये ऑर डिस्जंक्शन. ऑरचा नियम काय सांगतो, एफ एफ असेल तरच एफ, अदरवाइज टी. बघा आहे का कुठे एफ एफ, लास्ट नंबरला एफ एफ आहे. बघा एफ एफ असेल तरच एफ येणार, इतर कोणत्या ठिकाणी एफ एफ नाही, म्हणजे काय येणार आहे, टी येणार. एफ एफ असेल तर एफ, अदरवाइज टी. ओके,
नंतर पी अँड क्यू. पी आणि क्यू मध्ये कंजंक्शन वापरायचं आहे मला. इथं आपण हे डिस्जंक्शन घेतलं. आता पी आणि क्यू मध्ये डिस्जंक्शन घेतलं. आणि इथे काय घ्यायचं मला रे? कंजंक्शन घ्यायचं पी आणि क्यू मध्ये. बघा कंजंक्शन. कंजंक्शन काय सांगतं आपल्याला रे? टी असेल तरच टी, अदरवाईज एफ. पी आणि क्यू मध्ये टी या ठिकाणी टी आहे बघा. इतर कोणत्या ठिकाणी टी आहे का? नाही. म्हणजे टी असेल तर टी, एक नंबर टी आहे लिहिलं टी. इतर कोणत्या ठिकाणी आहे का टी? नाही. म्हणजे काय लिहिणार आहे? एफ लिहिणार. त्यानंतर हा जो पी अँड क्यूचा जो घेतलेला आहे कॉलम, त्याचं निगेशन घ्यायचं मला. त्याचं निगेशन म्हणजे टी असेल तर एफ लिहिणार, एफ असेल तर टी लिहिणार. टी आहे काय लिहिणार इथं? एफ लिहिणार. एफ आहे टी लिहिणार. इथं पण एफ आहे टीच घेणार. इथे एफ आहे काय घेणार? टी घेणार. ओके. आता बाळांनो, हे जे दोन स्टेटमेंट पॅटर्न आहे तिथले 5 नंबरचा आणि 6 नंबरचा, ह्या दोघांमध्ये पुन्हा कंजंक्शन दिले, अँड दिले. अँड पी ऑर क्यू. सॉरी, ह्या दोघांमध्ये दिलेलं नाही, पी ऑर क्यू म्हटलेलं आहे. म्हणजे किती नंबरचा रे? फोर्थ नंबरचा कॉलम. फोर्थ नंबरचा कॉलम आणि 6 नंबरचा कॉलम, ह्या दोघांमध्ये आपल्याला काय दिले रे? अँड दिले. म्हणजे पी ऑर क्यू, हे पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू. ओके. आता ह्या दोन कॉलम मध्ये मला अँडची कंडिशन वापरायची आहे. 4 नंबर आणि 6 नंबरचा कॉलम. बघा, अँडची कंडिशन काय? टी असेल तरच टी, अदरवाईज एफ. आहे का टी? तर नाही. 2 नंबरला टी आहे आणि 3 नंबरला पण टी आहे. बघा, म्हणजे मी 2 नंबरला टी लिहिणार, 3 नंबरला पण टी लिहिणार. 1 नंबरला टी आहे का? नाही. म्हणजे काय लिहिणार? एफ. पुन्हा 2 नंबरला टी आहे, 3 नंबर टी आहे, टी लिहून टाकलं मी. 4 नंबरला टी आहे का? नाही. म्हणजे काय येणार? एफ येणार बघा. ओके. आणि लास्ट जो कॉलम दिलाय, हा जो मी 7 नंबरचा कॉलम तयार केला, त्याचं निगेशन आहे. याचं निगेशन काय येणार? एफ असेल तर टी घेणार, टी असेल तर काय घेणार? एफ घेणार. पुन्हा टी आहे, एफ घेणार. पुन्हा एफ आहे, टी घेणार. पण लक्ष द्या, आता कोणत्या दोन कॉलम कडे आपल्याला फोकस करायचं आहे? केस दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलेंट दाखवण्यासाठी कोणते दोन कॉलम? बघा आपल्या क्वेश्चन मध्ये बघायचं. मग आपण तयार केलेच ते सगळे कॉलम. ओके. बघा, लक्ष द्या. टी डबल इम्प्लाइज क्यू इथं आहे, कॉलम नंबर 3. आणि निगेशन ऑफ पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू, स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. ओके. 1 नंबरचा कॉलम म्हणजे 3 नंबरचा कॉलम आणि 1 नंबरच्या कॉलमच्या ट्रूथ व्हॅल्यू सेम आहे का चेक करूया. बघा, पहिली ट्रूथ व्हॅल्यू इथली काय आहे? टी आहे. तिकडची पण पहिली काय आहे? तीच आहे. सेकंड ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. 1 नंबरच्या कॉलम मध्ये पण एफच आहे. थर्ड इथली एफ आहे. 1 नंबरच्या कॉलम मध्ये पण एफच आहे. आणि लास्ट ट्रूथ व्हॅल्यू 3rd नंबरच्या कॉलम मध्ये टी आहे. 1 नंबरच्या कॉलम मध्ये पण टीच आहे. म्हणजे 3rd नंबरचं कॉलम आणि 1 नंबरचं कॉलम कसं आहे? सेम आहे, आयडेंटिकल आहे. म्हणजे दिलेले स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहेत असं आपण म्हणू शकतो. तर ट्रूथ व्हॅल्यूज कॉलम नंबर 3 and 8 are identical. So that E double implies Q is equivalent to negation of square bracket P or Q in bracket and negation of in bracket P and Q. हे दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहेत म्हणू शकतो. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. लगेचच 4 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण.
बाळांनो आपण 3 क्वेश्चन बघितले. 4 नंबरचा क्वेश्चन तुम्ही होमवर्कला करायचा आहे. सोपा क्वेश्चन आहे, जमेल तुम्हाला. पहिले 3 क्वेश्चन घेतले आपण इथे सोडवून दिले. त्याच्या आधारावर तुम्ही 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो होमवर्कसाठी घरी करायचा आहे. 5 नंबरचा क्वेश्चन घेऊ. त्यामध्ये 3 स्टेटमेंट दिले. 5 नंबरच्या क्वेश्चन मध्ये किती स्टेटमेंट दिले आहेत? 3 दिले स्टेटमेंट. आणि 3 स्टेटमेंट देऊन स्टेटमेंट पॅटर्न तयार केला आणि तो इक्विव्हॅलेंट दाखवायला सांगितलेला आहे. बघूया. पी और क्यू इम्प्लाइज आर. आर हे तिसरं स्टेटमेंट दिलेलं आहे. ओके. आर implies P implies R and Q implies R. बघा लक्ष द्या. P और Q implies R equivalent to P implies R and Q implies R. बरोबर. आता हा स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलेंट दाखवायचा आपल्याला. दाखवूया मग. पहिले स्टेटमेंट लिहिलं मी काय? पी लिहिलं, दुसरं क्यू घेतलं, निगेशन पी क्यू आहे का? नाही. आर घेतलं तिसरं स्टेटमेंट. त्यानंतर पी और क्यू ची गरज आहे मला. पी और क्यू घेतलं. त्यानंतर मला पी और क्यू इम्प्लाइज आर ची गरज आहे बघा. घेतलं मी आर. ओके. त्यानंतर मला पी इम्प्लाइज आर ची गरज आहे. ओके. त्यानंतर क्यू इम्प्लाइज आर ची गरज आहे बघा. आणि पुन्हा पी इम्प्लाइज आर आणि क्यू इम्प्लाइज आर यांचं कंजक्शन दिले. पी इम्प्लाइज आर अँड क्यू इम्प्लाइज आर. ओके. आता 3 स्टेटमेंट दिल्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू कशा देणार आहे? 4 टाइम्स टी लिहिणार ना. 4 टाइम्स एफ लिहिणार. 1 2 3 4. 4 टाइम्स टी 1 2 3 4. 4 टाइम्स एफ. त्यानंतर काय येणार आहे? 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ. ओके. आर ची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार आहे? आर ची ट्रूथ व्हॅल्यू अल्टरनेट येणार ना. टीएफ टीएफ अल्टरनेट ट्रूथ व्हॅल्यूज येणार आरच्या. ओके. आता पी और क्यू आहे बघा. पी और क्यू. पी आणि क्यू मध्ये डिस्टिंक्शन दिले. पी और क्यू. आरची कंडिशन काय? एफ एफ असेल तरच एफ, अदरवाइज टी. एफ एफ असेल तरच एफ, अदरवाइज टी. बघा कुठं एफ एफ. पहिल्यांदा एफ एफ आहे का? नाही. टी येणार मग. इथे एफ एफ आहे का? पी आणि क्यू मध्ये बघतोय आपण. कंजंक्शन बघतोय पी आणि क्यू. सॉरी डिस्जंक्शन बघतोय पी आणि क्यू मध्ये. एफ एफ असेल तरच एफ आहे. एफ एफ आहे का? नाही. टी येणार. एफ एफ आहे का? नाही. पुन्हा टी येणार. इथे एफ एफ आहे का? नाही. एफ एफ आहे का? नाही. पुन्हा टी येणार. इथे एफ एफ आहे का? नाही. पुन्हा टी येणार. एफ एफ आहे का? नाही. एफ टी दिले म्हणजे पुन्हा टी येणार बघा. इथं मात्र एफ एफ आहे म्हणजे काय येणार? एफ येणार. आणि इथं पण एफ एफ आहे म्हणजेच काय येणार बघा? एफ येणार. एफ. ओके. आणि आता पी और क्यू. आता याला आपण स्टेटमेंट नंबर देऊया अगोदर, मग पुढचं स्टेटमेंट पॅटर्न लिहूया. ओके. बघा. त्याला फर्स्ट नंबर म्हटलं मी, त्याला सेकंड नंबर, त्याला थर्ड नंबर, हा फोर्थ, फिफ्थ नंबर, सिक्स्थ नंबर, सेवन्थ नंबर आणि 8 नंबरचं स्टेटमेंट पॅटर्न. ओके. बाळांनो आता लक्ष द्या. पी और क्यू इम्प्लाइज आर म्हणले. पी और क्यू इम्प्लाइज आर. ह्या दोघांमध्ये मला इम्प्लिकेशन घ्यायचं. आता इम्प्लिकेशनचा नियम काय सांगतो? पहिलं टी दुसरं एफ असेल तरच एफ, अदरवाइज टी येतं. आता पहिलं स्टेटमेंट येतं पी और क्यू आहे ना.
त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी असायला पाहिजे, आर ची काय असायला पाहिजे, एफ असायला पाहिजे. असं असेल तरच एफ, अदरवाईज टी. बघूया मग असं टी एफ आहे का, आहे का इथं टी आणि एफ, पहिले टी दुसरी एफ आहे का नाही, काय येणार टी येणार बघा, बरोबर आहे. त्यानंतर इथं पहिलं टी दुसरं एफ आहे बघा, पहिलं टी आणि दुसरं एफ, हे पहिलं स्टेटमेंट आहे. इथं इम्प्लिकेशनच्या नियमानुसार हे स्टेटमेंट पहिलं आणि दुसरं आहे. पहिलं टी दुसरं एफ आहे म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय झाली, काय येणार एफ येणार. इथं आहे का पहिलं टी दुसरं एफ नाही म्हणजे टी येणार. पुन्हा इथं पहिलं टी दुसरं एफ आहेच, एफ येणार. इथं टी टी आहे त्यामुळे टीच येणार. इथं टी एफ आहे कंडिशन सॅटिस्फाय झाली, एफ येणार. इथे एफ टी एफ टी आपल्याला पाहिजे काय, टी एफ पाहिजे, इथे एफ टी आहे म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, टी येणार. इथे एफ एफ आहे आपल्याला टी एफ पाहिजे, पुन्हा टी येणार बघा. ओके, आता 5 नंबरचा स्टेटमेंट पॅटर्न तयार केला आपण 5 नंबरच्या कॉलमचा किंवा 5 नंबरच्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज तयार केले आपण 5 नंबर कॉलम मध्ये. बघा आता 6 नंबरचा कॉलम काय, पी इम्प्लाइज आर. पी आणि आर मध्ये इम्प्लिकेशन दिले, पी आणि आर मध्ये इम्प्लिकेशन. इथं पी पहिलं स्टेटमेंट आहे, आर दुसरं स्टेटमेंट आहे, बरोबर आहे का. मग नियम काय, पहिल्याची टी दुसऱ्याची एफ असेल ट्रूथ व्हॅल्यू तरच एफ, अदरवाईज टी. बघूया पहिल्याची टी दुसऱ्याची एफ, पी आणि आर मध्ये, पी आणि आर मध्ये पहिला आहे का रे टी एफ नाही, काय येणार टीच येणार. दुसऱ्या ठिकाणी मात्र टी एफ आहे बघा म्हणजे काय येणार आहे एफ येणार. थर्ड नंबरला आहे का टी एफ नाही म्हणजे काय येणार टी येणार. फोर्थ नंबरला टी एफ आहे, एफ येणार, कंडिशन सॅटिस्फाय झाली. ओके, नंतर 6 नंबरला एफ टी टी एफ आहे का नाही म्हणजे पुन्हा टी येणार बघा. ओके, नंतर 7 नंबरला एफ एफ आहे बघा, एफ एफ म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, टी येणार. पुन्हा इथे एफ टी आपल्याला टी एफ पाहिजे, इथे एफ टी आहे, एफ टी म्हणजे पुन्हा टी येणार. लास्टला काय पुन्हा एफ एफ आहे, आपल्याला टी एफ पाहिजे, ती एफ एफ आहे म्हणजे काय येणार पुन्हा टीच येणार बघा. बाळांनो आपण काय करूया, रोज तयार करूया म्हणजे तुम्हाला तुमचं कन्फ्युजन होणार नाही. 3 स्टेटमेंट असल्यानंतर ट्रूथ व्हॅल्यूज जास्त घ्यावे लागतात आपल्याला, त्यामुळं रोज केल्यानंतर तुमचं कन्फ्युजन होणार नाही. ओके, बघूया आता. रोज कल्पना थोडं खाली वर आहे, ठीक आहे असू द्या, करूया आपण ॲडजस्ट. ओके, पी इम्प्लाइज आर पर्यंत आपण बघितलेलं आहे. आता क्यू इम्प्लाइज आर, क्यू इम्प्लाइज आर म्हणजे क्यू आणि आर मध्ये इम्प्लिकेशन दिले. क्यू पहिलं स्टेटमेंट आहे, आर दुसरं स्टेटमेंट आहे. आता क्यू इम्प्लाइज आर मध्ये चेक करूया आपण. मग इम्प्लिकेशन दिले टी एफ असेल तर एफ, अदरवाईज टी. बघा क्यू आणि आर मध्ये टी एफ आहे, इथं आहे का टी एफ नाही म्हणजे काय येणार आहे, पहिल्या 1 नंबरला टी येणार. त्यानंतर 2 नंबरला बघा टी एफ आहे, कंडिशन सॅटिस्फाय होती म्हणजे एफ येणार. त्यानंतर 3rd नंबरला काय दिलं एफ टी, पुन्हा 4 नंबरला एफ ए. अगोदर आपण कंडिशन कुठे सॅटिस्फाय होती बघू याच्यामध्ये. इथं होत नाही, एफ टी आय होत नाही, एफ एफ आय होत नाही, टी टी आय होत नाही कंडिशन. इथं मात्र कंडिशन सॅटिस्फाय होती बघा, टी एफ दिले म्हणजे या रो मध्ये एफ येणार. ओके, त्यानंतर अदर कोणत्या ठिकाणी कंडिशन सॅटिस्फाय होते का, होत नाही म्हणजे 2 ठिकाणी कंडिशन सॅटिस्फाय होते, 2nd नंबरला आणि 1 2 3 4 5 6 2nd नंबरला आणि 6 नंबरला कंडिशन सॅटिस्फाय होती बघा. अदर कोणत्या ठिकाणी कंडिशन सॅटिस्फाय होत नाही म्हणजे मग नियम काय त्याचा टी एफ असेल तर एफ, अदरवाईज टी.
टी येणार ना इतर सर्व ठिकाणी कंडिशनसाठी काय होत नाही म्हटल्यानंतर. ठीक आहे. आता बघा बाळांनो, आपल्याला काय दिलंय त्यांनी, पी इम्प्लाइज आर आणि क्यू इम्प्लाइज आर मध्ये कंजंक्शन दिले, अँड दिले. अँड म्हणजे ह्या दोन स्टेटमेंट मध्ये अँड दिले, अँडची कंडिशन दिली. ओके. अँड काय सांगतात रे, टी असेल तरच टी, अदरवाईज एफ येणार. आहे की टी पहिल्यांदा टी लिहिणार मी. टी आहे का नाही एफ लिहिणार. टी आहे टी लिहिणार मी. इथं टी आहे का नाही म्हणजे काय येणार, एफ येणार. या ठिकाणी टी आहे बघा, टी आहे म्हणजे टी येणार. इथं टी आहे का नाही एफ लिहिणार मी. टी आहे बघा, सेकंड लास्ट आणि सेकंड लास्टला टीच आहे, त्यामुळे टीच येणार सर्व कंडिशनसाठी कळते. आता लक्ष द्या बाळांनो, कॉलम नंबर पी और क्यू इम्प्लाइज आर हा 5 नंबरचा कॉलम आहे. कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 8 च्या ट्रूथ व्हॅल्यू चेक करायचे. सेम असतील तर दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहेत असं आपण म्हणतो. पहिली ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, तिकडे पण टीच आहे. दुसरी एफ आहे, 8 नंबरची पण एफच आहे. तिसरी टी आहे, 8 नंबरची टी आहे. चौथी एफ आहे बघा, तिकडे पण एफच आहे. पाचवी टी आहे, तिकडे पण टीच आहे. 6 नंबरची ती एफ आहे, तिकडे पण एफ आहे. 7 नंबरची टी आहे, तिकडे टी आहे. 8 नंबरची टी आहे, तिकडे टी आहे. म्हणजे 5 नंबर आणि 8 नंबरच्या कॉलम मधल्या एंट्रीज किंवा ट्रूथ व्हॅल्यूज कशा तरी सेम आहेत, आयडेंटिकल आहेत. म्हणजे दिलेला स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहे असं आपण म्हणू शकतो. तुम्ही काय म्हणणार आहे, असं सुद्धा म्हणू शकताय. कॉलम नंबर 5 and 8 are identical so that कोणता स्टेटमेंट पॅटर्न दिलाय तुम्हाला रे, P or Q implies R is equivalent to P implies R and Q implies R. हे इक्विव्हॅलेंट आहे असं आपण म्हणू शकतो. याचा स्क्रीनशॉट काढा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया लगेच. तर बाळांनो, आता 6 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. एक स्टेटमेंट पॅटर्न कोणता दिलाय 6 नंबरचा क्वेश्चन मध्ये आपल्याला, की जो आपल्याला लॉजिकली इक्विव्हॅलेंट दाखवायचा आहे. P implies Q and R. बघा, P implies in bracket Q and R is equivalent to P implies Q and P implies R. आता हा स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला लॉजिकली इक्विव्हॅलेंट दाखवायचा आहे. आपण टेबल चार्ट अगोदर दाखवून ठेवलेला आहे. ओके. तर आता आपण ह्याचा ट्रूथ टेबल कसा तयार करायचा आणि त्या ट्रूथ टेबलच्या सहाय्याने लॉजिकली इक्विव्हॅलेंट कसं दाखवायचं बघूया. पहिला पी क्यू आर 3 स्टेटमेंट दिले. पी क्यू आर 3 स्टेटमेंट लिहिले. त्यानंतर मला क्यू अँड आर ची गरज आहे म्हणून मी क्यू अँड आर घेतलं इथं. त्यानंतर मला पी इम्प्लाइज क्यू अँड आर ची गरज आहे. बरोबर आहे, पी इम्प्लाइज क्यू अँड आर ची गरज आहे. मी ह्याला फर्स्ट नंबरचं स्टेटमेंट म्हणलं, कॉलम म्हटलं. ह्याला सेकंड नंबरचा कॉलम, ह्याला थर्ड नंबरचा कॉलम मानलं, ह्याला फोर्थ नंबरचा कॉलम, ह्याला फिफ्थ नंबरचा कॉलम. नंबरिंग देतो मी ह्याला. हा 6 नंबरचा, की जो कॉलम 6 नंबरचा आहे त्याच्यामध्ये काय घेतले रे मी, कशाची रिक्वायरमेंट आहे 6 नंबरच्या कॉलम मध्ये बघा. 5 नंबरच्या कॉलम मध्ये मी पी इम्प्लाइज क्यू अँड आर घेतलं. 6 नंबरच्या कॉलम मध्ये मला इकडचं पी इम्प्लाइज क्यू ची गरज आहे म्हणजे पी इम्प्लाइज क्यू घेतलं. त्यानंतर मला पी इम्प्लाइज आर ची गरज आहे, मी 7 नंबरच्या कॉलम मध्ये पी इम्प्लाइज आर घेतलं. ओके. आणि या दोघांचं कंजंक्शन दिलंय. या दोघांचं कंजंक्शन घेतलं मी किती नंबरच्या कॉलम मध्ये, 8 नंबरच्या कॉलम मध्ये. पी इम्प्लाइज क्यू अँड पी इम्प्लाइज आर. ओके. अच्छा, टी चे ट्रूथ व्हॅल्यू काय द्यायचे आपल्याला माहिती. 3 स्टेटमेंट असतात, 4 वेळा टी 4 वेळा एफ, 4 टाइम्स टी 4 टाइम्स एफ. क्यूचे काय लिहिणार आहे, 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ अल्टरनेट लिहिणार. आरचे काय लिहिणार, टी एफ अल्टरनेट लिहिणार. ओके. हे माहितीच आहे आपल्याला. आता नेक्स्ट काय दिलं आपल्याला, क्यू अँड आर द्यायचा आहे. क्यू अँड आर ह्याच्या ट्रूथ व्हॅल्यू द्यायचे आपल्याला. अँडचा नियम काय सांगतो रे, टी असेल तर टी, अदरवाईज एफ असतंय. क्यू आणि आर मध्ये बघू, टी आहे, टी येणार. आहे का टी नाही, एफ येणार. इथं आहे का टी एफच येणार. टी आहे का नाही, पुन्हा एफ येणार. इथं मात्र टी आहे बघा, म्हणजे काय येणार आहे, टी येणार.
अदर कोणत्या ठिकाणी टी टी आहे का रे खाली? नाही. म्हणजे काय येणार सर्वत्र? एफ येणार. अँडचा नियम काय? टी टी असेल तर टी, अदरवाइज एफ. ओके. आता पी इम्प्लाइज क्यू अँड आर, हा जो आता आपण ज्या कॉलमच्या ट्रूथ व्हॅल्यूज लिहिल्या ज्या स्टेटमेंट पॅटर्नच्या, तो स्टेटमेंट पॅटर्न आणि पी ह्या दोघांमध्ये इम्प्लिकेशन आहे. आणि पी पहिलं स्टेटमेंट आहे, क्यू इम्प्लाइज आर हे दुसरं स्टेटमेंट दिलंय त्यांनी. इम्प्लिकेशनचा नियम काय? पहिलं टी दुसरं एफ असेल तर एफ, अदरवाइज टी. आता आपण ऑलवेज काय करा, ट्रूथ टेबल तयार करताना एक तुम्हाला एक सिंपल फॉर्मॅट सांगतो त्याला. बघा, अगोदर आपल्याला कंडिशन काय बघायची, त्या कंडिशन कोणकोणत्या ठिकाणी कंडिशन्स आपल्याला मिळतात ते अगोदर बघायचं. राहिलेले ट्रूथ व्हॅल्यूज ऑटोमॅटिकली आपण लिहितो ना. आता ह्याची कंडिशन काय आहे? टी पहिल्याची टी दुसऱ्याची एफ असेल तरच एफ. बघा, पहिल्याची टी ट्रूथ व्हॅल्यू आणि दुसऱ्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ असेल तरच एफ येणार, अदरवाइज टी. मग आपण अगोदर शोधायचं कुठं कुठं पहिल्याची टी दुसऱ्याची एफ म्हणजे तेच बघू अगोदर. राहिलेलं ऑटोमॅटिकली काय येणार? टी येणार आहे ना. बघूया मग आता कोणाकोणामध्ये पी आणि क्यू अँड आर मध्ये इथे मिळते का? नाही मिळत. इथे मिळते बघा, टी पहिलं टी आहे दुसरं एफ आहे, म्हणजे आपल्याला कंडिशन मिळते. या ठिकाणी मिळते का कंडिशन? पहिलं टी दुसरं एफ आहे, मिळते. कंडिशन सॅटिस्फाय होते या ठिकाणी पण. या ठिकाणी पण कंडिशन सॅटिस्फाय होते बघा. ओके. या ठिकाणी होते का? नाही होत. या ठिकाणी पण होत नाही, होत नाही, होत नाही. आता फक्त बघा 1, 2 आणि 3 या 3 ठिकाणी कंडिशन सॅटिस्फाय होते बघा. काय कंडिशन आहे रे? पहिलं टी दुसरी एफ, ही कंडिशन सॅटिस्फाय होते. अदर कोणत्या ठिकाणी होते का? होत नाही. म्हणजे काय येणार? ट्रूथ व्हॅल्यू टी येणार ना इतर ठिकाणची. असे तुम्ही सोडवलं तरी चालतं. अगोदर कंडिशन सॅटिस्फाय कुठे कुठे होती बघायचं, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहायचं, राहिलेले ऑटोमॅटिकली लिहू शकतो आपण ट्रूथ व्हॅल्यूज. आता पी इम्प्लाइज क्यू, पी आणि क्यू मध्ये इम्प्लिकेशन दिले बघा. पी आणि क्यू मध्ये ह्या दोघांमध्ये इम्प्लिकेशन, पहिलं पी आहे स्टेटमेंट दुसरं क्यू आहे. आणि मग इम्प्लिकेशन दिले, पुन्हा इम्प्लिकेशनचा नियम, पहिलं टी दुसरं एफ असेल तरच एफ, अदरवाइज टी. मग या दोघांमध्ये पहिलं टी दुसरं एफ कुठं कुठे मिळते? या ठिकाणी मिळते पहिलं टी दुसरं एफ, एफ लिहिणार. त्यानंतर या ठिकाणी पण मिळते बघा, पहिलं टी आहे दुसरं एफ आहे, एफ लिहिलं मी. ओके. त्यानंतर एफ टी आहे, एफ टी आहे, एफ एफ आहे, एफ एफ आहे. म्हणजे फक्त 2 ठिकाणी मिळते. या पहिलं टी दुसरं एफ लिहून टाकलं. अदर कोणत्या ठिकाणी पहिलं टी दुसरं एफ आहे का रे? नाही. म्हणजे काय येणार? ट्रूथ व्हॅल्यू टी येणार ना. मग कंडिशन सॅटिस्फाय होत नाही इतर ठिकाणी. ओके. आता पी इम्प्लाइज आर, पी आणि आर मध्ये पुन्हा तेच, पहिलं टी दुसरं एफ असेल तर एफ, अदरवाइज टी. पण पी आणि आर मध्ये बघायचं आहे का? नाही. इथं आहे का? आहे बघा. 2 नंबरला पहिलं टी दुसरं एफ आहे, म्हणजे इथं कंडिशन सॅटिस्फाय होते 2 नंबरला. 3 नंबरला नाही. पुन्हा 4 नंबरला बघा कंडिशन सॅटिस्फाय होते बघा, पहिलं टी दुसरं एफ आहे 4 नंबरला. 5 नंबरला नाही, 6 नंबरला नाही, 7 ला नाही, 8 ला नाही. अदर कोणत्याच ठिकाणी कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, म्हणजे अदर ठिकाणी काय येणार आहे? टी येणार सर्व. ओके. आता बघा, हे जे 2 कॉलम आहेत 6 नंबरचा 7 नंबरचा, त्यांच्यामध्ये कंजंक्शन बघायचं आपल्याला 8 नंबरच्या कॉलम मध्ये. बरोबर आहे? पी इम्प्लाइज क्यू अँड पी इम्प्लाइज आर. कंजंक्शनचा नियम काय सांगतो? टी टी असेल तर टी, अदरवाइज एफ. बघा कुठं कुठं टी टी, इथं टी टी आहे, टी येणार. आहे का टी टी? नाही. आहे का अजून कोणत्या ठिकाणी टी टी? इथं टी टी आहे बघा, टी टी. काय येणार? टी येणार. इथं टी टी आहे, टी येणार. इथं पण टी टी आहे, टी टी येणार. इथंही टी टी आहे, टी टी येणार. बघा, जिथं जिथं टी टी येतं तिथं टी लिहिलं, अदरवाइज काय येणार आहे? एफ येणार ना इतर ठिकाणी. ओके. हा झाला ट्रूथ टेबल तयार. आता आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न दिलाय पी इम्प्लाइज क्यू अँड आर, म्हणजे हा 5 नंबरचा, आणि पी इम्प्लाइज क्यू अँड पी इम्प्लाइज आर हा 8 नंबरचा. ह्या दोघांमधले ट्रूथ व्हॅल्यूज बघायचे सेम आहेत का? असतील तर ते दिलेले स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहेत असं आपण म्हणू शकतो. बघा, पहिली ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, तिकडेही पहिली टीच आहे. दुसरी इथे एफ आहे, तिथेही एफच आहे. 3rd नंबरची इथं पण इथे एफ आहे, तिथेही एफच आहे. 4th नंबरची इथं ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे, तिथेही एफच आहे बघा. 5th नंबरची इथं टी आहे, तिथंही टीच आहे. 6 नंबरची टी आहे, इकडेही टी आहे. 7 आणि 8 नंबरचे टी टी आहे, इकडेही 7, 8 नंबरचे ट्रूथ व्हॅल्यूज काय आहेत? टी टी आहेत. म्हणजे दोन्ही ट्रूथ व्हॅल्यूज सेम आहेत दोन्ही कॉलम मधील. म्हणजे ते 2 स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहेत असं आपण म्हणू शकतोय. तुम्ही काय म्हणणार आहे? द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ कॉलम नंबर
5 and 8 are, बघा, the truth values of column number 5 and 8 are identical. So that कोणते स्टेटमेंट पॅटर्न इक्विव्हॅलेंट असणार आहेत रे? 5 आणि 8 नंबर हे कॉलम कंटेन करणारे स्टेटमेंट पॅटर्न इक्विव्हॅलेंट असणार आहे. कोणकोणते स्टेटमेंट पॅटर्न आहे? 5 नंबरचं कॉलम मधलं स्टेटमेंट पॅटर्न P इम्प्लाइज Q अँड R आहे, इज इक्विव्हॅलेंट टू 8 नंबरचं स्टेटमेंट पॅटर्न कॉलम मधलं स्टेटमेंट पॅटर्न काय आहे? P इम्प्लाइज Q अँड P इम्प्लाइज R. ओके, याच्या अगोदरच्या क्वेश्चनला आपल्याला थोडं चार्ट बनवताना प्रॉब्लेम झाला होता म्हणून अगोदर चार्ट बनवून ठेवला होता. आता तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. ओके, याचा स्क्रीनशॉट काढा. आता आपण हा 6 नंबरचा क्वेश्चन बघितलाय. आता एकच क्वेश्चन बघणार आहोत, तो म्हणजे काय? 10 नंबरचा निगेशन. ज्यावेळेस आपण निगेशन ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह, म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्हचं निगेशन हा एक पॉइंट आहे पुढं. तो पाहताना ती 10 नंबरचं जे एक्झाम्पल दिले, ती एक्झाम्पल ते निगेशनची एक प्रॉपर्टी आहे. ओके, म्हणजे डबल इम्प्लिकेशनचं निगेशन काय येतं त्या प्रॉपर्टीवरून डबल इम्प्लिकेशन निगेशन बघताना ती प्रॉपर्टी आपल्याला तिथं सिद्ध करायची आहे. त्यामुळे ती प्रॉपर्टी एक घेऊयात 10 नंबरचं. बघा, आपण 6 एक्झाम्पल घेतलेली आहेत. यातली खूप सोपं पार्ट आहे. आता एक एक्झाम्पल घेऊयात 10 नंबरचं आणि राहिलेली सर्वच्या सर्व एक्झाम्पल तुम्ही काय करायचे? होमवर्कसाठी घरी सोडवायचे. जरी त्यातली एखादं एक्झाम्पल तुम्हाला आढळलं तर तुम्ही मला ते सांगायचं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये ते एक्झाम्पल पुन्हा मी सोडवून देतो तुम्हाला इथे. ओके, याचा स्क्रीनशॉट काढा. 10 नंबरचं एक्झाम्पल घेऊया. बघा, 10 नंबरचा क्वेश्चन काय आहे? निगेशन ऑफ P डबल इम्प्लाइज Q is equivalent to P and negation Q or Q and negation P. पुढे आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्हचं निगेशन बघायचं आहे. डबल इम्प्लिकेशन निगेशन बघताना डबल इम्प्लिकेशन निगेशन अशा प्रकारे येतं. हे पुढे पुढे गेल्यानंतर पॉईंट मध्ये एका बघायचं आहे आपल्याला. निगेशन म्हणून पॉईंट आहे पुन्हा पुढं. बघूया आपण नंतर पुढच्या एक्सरसाइज मध्ये. आता हे फक्त आपल्याला ट्रुथ टेबलचं आहे, लॉजिकली इक्विव्हॅलेंट दाखवायचं आहे. दाखवूया आपण. ओके, पहिलं स्टेटमेंट आहे P, दुसरं Q आहे, R दिले. आरचा तर काही विषयच नाही. त्यानंतर आपल्याला निगेशन P आणि निगेशन Q ची गरज आहे. बघा पुढं. ओके, त्यानंतर इकडचं P डबल इम्प्लाइज Q ची गरज आहे आपल्याला. त्याच्या निगेशनची गरज आहे पुन्हा. निगेशन ऑफ P डबल इम्प्लाइज Q ची गरज आहे. आता हा जो कॉलम म्हणजे लेफ्ट हँड साईडचा स्टेटमेंट पॅटर्न कम्प्लीट झाला. आता हा राईट हँड साईडचा स्टेटमेंट पॅटर्नचे कॉलम तयार करूया आपण. P अँड निगेशन Q चा एक असणार आहे, त्याची गरज आहे आपल्याला. पुन्हा Q अँड निगेशन P चा एक कॉलम घेतला आपण आणि या दोघांचं डिस्टिंक्शन दिले आपल्याला. P अँड निगेशन Q और Q अँड निगेशन P, या दोघांचं काय केलं आपल्याला? डिस्टिंक्शन दिलं आहे. बघूया आपण. कॉलम नंबर दिले याला 1 2 3 4 5 6 7 8
लास्ट वन काय असणार आहे रे 9 नंबरचा कॉलम ओके 6 7 8 आणि 9 नंबरचा कॉलम बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 कॉलम तयार केले तुम्ही आता काय असणार आहे टोटल टी टी एफ एफ असणार आहे कारण दोन स्टेटमेंट आहेत इकडं टी एफ असणार आहे निगेशन पी म्हणजे काय टीच्या टोटलीच्या अपोजिट टी टी एफ एफ इथं काय येणार एफ एफ टी टी येणार इथं टी इकडे एफ येणार इथं टी इकडे एफ येणार एफ एफ असेल तर इकडं टी टी येणार ओके निगेशन क्यू क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूच्या अपोजिट क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू काय टी एफ आहे मग इथं काय येणार आहे एफ टी येणार ओके पी इम्प्लाइज क्यू पी आणि क्यू मध्ये इम्प्लिकेशन दिले त्यांनी डबल इम्प्लिकेशन दिले सॉरी पी डबल इम्प्लाइज क्यू दिला आहे डबल इम्प्लिकेशनचा नियम काय आहे रे सेम ट्रूथ व्हॅल्यू असेल तर टी अदरवाइज एफ कुठं कुठं सेम आहे बघा फर्स्ट नंबरला एक सेम आहे आणि लास्ट नंबरला सेम आहे सेम असेल तर टी कंडिशन जिथे जिथे सॅटिस्फाय होते फर्स्ट नंबरला सेम आहे लास्ट नंबरला सेम आहे टी लिहिलं अदर सर्व ठिकाणी काय येणार आहे एफ येणार आता पी डब्ल्यू प्लस क्यूचं निगेशन करायचं मला म्हणजे ह्या ट्रूथ व्हॅल्यूचं निगेशनचं ट्रूथ व्हॅल्यू लिहायचं टी आहे एफ लिहिणार एफ आहे टी लिहिणार एफ दिले पुन्हा टी लिहिणार टी दिले एफ लिहिणार ओके आता मला पी अँड निगेशन क्यू घ्यायचं आहे पी आणि निगेशन क्यू मध्ये अँड दिले तिने बघा पी आणि निगेशन क्यू इथं आहे या दोघांमध्ये काय दिले रे कंजंक्शन दिले अँड दिले पी आणि निगेशन क्यू मध्ये काय करणार मग टी टी असेल तर टी अदरवाइज आहे बघा दोघांमध्ये टी टी आहे का इथं 2 नंबरला टी टी आहे बघा सेकंड नंबरला मी टी लिहिणार टी टी असेल तर टी सेकंड नंबरला अदर ठिकाणी आहे का टी टी नाही म्हणजे अदर सर्वत्र काय येणार आहे इतर सर्वत्र एफ एफ येणार ओके त्यानंतर क्यू अँड निगेशन पी दिले बघा क्यू अँड निगेशन पी या दोघांमध्ये ओके क्यू अँड निगेशन पी या दोघांमध्ये कंजंक्शन दिले अँड दिले म्हणजे क्यू आणि निगेशन पी मध्ये टी टी असेल तर टी अदरवाइज एफ आहे का टी टी थर्ड नंबरला आहे बघा टी टी इतर कोणत्या ठिकाणी टी टी आहे का नाही फक्त थर्ड नंबरला टी टी आहे मग टी टी असेल तर काय लिहिणार टी लिहिणार ना थर्ड नंबरला इतर कोणत्याही ठिकाणी टी टी नाही मग सर्वत्र काय लिहिणार एफ लिहिणार ओके आता बघा हा 7 नंबरचा आणि 8 नंबरचा जो कॉलम आहे ह्याचे जे स्टेटमेंट पॅटर्न आहे त्या स्टेटमेंट पॅटर्नचं डिस्जंक्शन दिले आपल्याला ऑर दिले ऑर दिले म्हणजे ऑरचा नियम काय एफ एफ असेल तरच एफ अदरवाइज टी म्हणजे दोघांमध्ये एफ एफ असेल तर एफ अदरवाइज टी येणार बघा कुठे कुठे एफ एफ आहे इथे एफ एफ आहे एफ लिहिणार 1 नंबरला लास्ट नंबरला पुन्हा एफ एफ आहे बघा एफ लिहिणार अदरवाइज काय रे टी इथं आहे का एफ एफ कुठं नाही म्हणजे टी येणार बघा लक्ष द्या बाळांनो इथं हा क्वेश्चन आता संपल्यातच जमा झालाय बघा आपल्याला कोणकोणते स्टेटमेंट पॅटर्न दिले तर पहिला जो स्टेटमेंट पॅटर्न दिलाय लेफ्ट हँड साइडचा तो म्हणजे काय रे निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू बघा इथं आहे हा स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे 6 नंबरचा 6 नंबर कॉलम मधला स्टेटमेंट पॅटर्न आणि पुन्हा 9 नंबरच्या कॉलम मधला स्टेटमेंट पॅटर्न दिलाय बा पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी 9 नंबरचा ह्या दोघांमध्ये ट्रूथ व्हॅल्यू सेम आहेत का बघू सेम असतील तर ते दोन स्टेटमेंट पॅटर्न इक्वॅलेंट आहेत असं म्हणणार आपण बघा पहिली ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे इथं पण पहिली एफच आहे दुसरी टी आहे इथं पण टी आहे तिसरी इथं टी आहे पुन्हा इथं टीच आहे चौथी इथं एफ आहे इथं पण एफच आहे म्हणजे 6 नंबरच्या 9 नंबरच्या कॉलम मधील सर्व ट्रूथ व्हॅल्यू कशा आहेत सेम आहेत म्हणजे ते दोन स्टेटमेंट पॅटर्न आयडेंटिकल आहेत किंवा कॉलम आयडेंटिकल आहेत मग त्या कॉलम मधील स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत असं आपण म्हणू शकतोय सो दॅट आन्सर कसं लिहिणार बघा द कॉलम नंबर 6 and 9 are identical. The truth values of म्हणलं तरी चालतंय किंवा डायरेक्ट कॉलम नंबर म्हणलं तरी चालतंय हे दोन कॉलम कसे तरी आयडेंटिकल आहेत मग त्या कॉलम मध्ये स्टेटमेंट पॅटर्न कसे असणार लॉजिकली इक्विव्हॅलेंट असणार आहे सो दॅट निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू P and negation Q or Q and negation P. ओके इथं
दुसरा क्वेश्चन संपलेला आहे. सेकंड क्वेश्चन एक्सरसाइज 1.2 मधील सेकंड क्वेश्चन संपलेला आहे. सेकंड क्वेश्चन आपल्याला काय विचारलं होतं, स्टेटमेंट पॅटर्न दिले होते आणि ते स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहेत असं दाखवायला सांगितलं होतं. कशाच्या आधारे, ट्रूथ टेबलच्या साह्यानं दिलेले स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहेत हे प्रूव्ह दॅट किंवा शो दॅट करायला सांगितलं होतं. आपण केले. यातले बरेचसे क्वेश्चन आपण सोडले आहेत. काही क्वेश्चन राहिले ते क्वेश्चन तुम्ही होमवर्कसाठी करायचे आहेत. त्यात जर एखादा क्वेश्चन आडला तर तुम्ही मला मेसेज करून सांगायचा आहे. तो क्वेश्चन मी नेक्स्ट लेक्चरला अगोदर तो क्वेश्चन रिपीट करीन, मग पुढचा पॉईंट घेईन. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 3 घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 3 त्याने असं दिलंय की स्टेटमेंट पॅटर्न दिलेत आणि ते स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन किंवा कंटिन्यूशन आहेत. यापैकी या तिन्हीपैकी कोणत्या प्रकारचे आहेत हे आपल्याला तिथं स्टेट करायचं किंवा सांगायचं आहे. ठीक आहे, इथं आपण आता थांबणार आहोत. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. धन्यवाद.